Apulia
कन्यापुर कन्यापुर धन्य माता पिता काया धन्य माता पिता काया धन्य माता पिता काया धन्य माता पिता
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे वंदुती चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। मद हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु दोन्ही विशेष धरो विवेकावरी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे मद गडोत्यांची सेवा तुका म्हणे मद गडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा भाग नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। विठ्ठल
कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ज्या वैष्णवांच्या कृपेने भगवंताचं दर्शन होतं, पांडुरंगाचं दर्शन होतं, विश्वात्मकाचं दर्शन होतं, त्या संतांचं एक वेळ चिंतन करा. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा या दयाला, उडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आज सच्चिदानंद स्वरूप श्री संत दीपक महाराज यांच्या पुण्य स्मरणार्थ आजची ही नवी सेवा, 10वी सेवा माझं पामराच्या वाट्याला आलेली आहे. सेवेला सुरुवात करण्याआधी जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी यांचा 4 चरणांचा अभंग तुम्हा संत सज्जनांच्या, देववृंदांच्या, मायबापांच्या, राजहंसांच्या, दयावंतांच्या, कृपावंतांच्या सेवेकरता निवडलेला आहे. महाराज अभंगाद्वारे अनुभव सिद्ध महाराजांनी संत कृपेने अनुभव घेतला आणि तो अनुभव ह्या जनापुढे मांडण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. या अभंगाद्वारे ह्या जीवाला उपदेश करीत आहेत की हे जीवा, तुझं आद्य कर्तव्य काय आहे. महाराज म्हणतात की आम्ही इतराला जागलो आणि त्यामुळे आमच्या आई वडिलांना धन्यता मिळाली. तुम्ही सुद्धा हिताच्या ठिकाणी जागलात तर तुमच्या आई वडिलांना देखील धन्यता मिळेल. हित म्हणजे नेमकं काय. हित म्हणजे चांगलं शिक्षण घेणे, चांगल्या पदव्या घेणे, घरदार बांधणे, जागा जमीन मिळवणे, पैसा मिळवणे, धनदौलत मिळवणे, याला हित नाही म्हटलेलं बरं का. हित कशाला म्हटलेलं आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करुणी मन शुद्ध भावे, करुणी मन शुद्ध भावे. हित ते करावे
निरंतर भगवंताचं चिंतन करत असतो, भजन करत असतो, त्याच्या आई वडिलांना धन्यता दिलेली आहे. त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली यात नवल नाही. तर असा मुलगा, अशी सात्विक मुलं जी सदैव निरंतर भगवंताच्या भजनामध्ये लीन असतात, त्याच्याबद्दल देवाला सुद्धा आनंद होतो, देव सुद्धा हर्षित होतो. आणि शेवटच्या श्वासापर्यंत गीता भागवत करीती श्रवण, आता सुद्धा तेच तुमचं चालू आहे, तुमचं आमचं. गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणतायत की अशी जी आपल्या हिताच्या ठिकाणी सदैव भगवंताच्या भजनामध्ये जे लीन असतात, तर तुकाराम महाराज भगवंताच्याही पुढे जाऊन म्हणतायत की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. हा थोडक्यात भावार्थ तुमच्या पुढे मांडण्यात आला. आज ही भगवत कथा ऐकताना सगळ्या इंद्रियांचं एक कान करून ऐकायचे आहे. तर तुम्हाला काहीतरी महाराजांच्या म्हणण्यानुसार, उपदेशानुसार तुम्हाला काहीतरी लाभ तात्काळ होईल. जैसे शारदीचे चंद्रकले माझी अमृत कण कोवळे, ते वेंचिती मन मवाळे चकोर तळगे, तया परी शोता ही अनुभवावी कथा, अति हळुवारपणे चित्ता आणोनिया. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये चंद्राकडून येणारे अमृत कण, चकोर कक्षाची पिलं दोन्ही डोळ्यांची एक नजर करून वरचे वर अमृत कण झेलत असतात. जर नजर इकडे तिकडे सैरावैरा जर झाली तर त्या अमृत कणापासून वंचित राहतील आणि अतृप्त राहतील. त्याचप्रमाणे ही कथा ऐकताना श्रोते वर्गांनी सर्व इंद्रियांचा एक कान करून जर मन सैरावैरा इकडे तिकडे जर पळायला लागलं तर 2 तास किंवा 1.5 तास 1 तास बसून कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही. ऐक रे जना तुझ्या सहिताच्या खूण, स्वहिताच्या खुणा, पंढरीच्या राणा, हृदयामध्ये स्मरण. वचन एका कमळापती, वचन एका कमळापती, माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. तरी अवधान ऐकले तिथे मग सर्व सुखाचं. म्हणजे तुम्ही जर अवधान दिलं तर या टोप्याच्या मुखातून काहीतरी भगवंत तुमच्या अंतकरणामध्ये जो विषय आहे तो या मुखातून बाहेर पडेल. आज ह्या निमित्ताने की आजचा दिवस माझ्या जीवनातला मी धन्य समजतो. कारण आज जवळजवळ 9-10 महिने झाले कोरोनामुळे संतांच्या दर्शनाकरता प्रत्येक माणूस हा वंचित होता. पण फेसबुकवरती कार्यक्रम चालू असल्यामुळे आम्हाला मात्र सत्संग
मिळत होता, पण प्रत्यक्षात जे दर्शन आहे त्या दर्शनापासून वंचित होतो. आणि म्हणून धन्य आदि दिन, संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटे, दैन्य गेले उठावटे, मस्तके हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, सेवेला सुरुवात करण्याआधी तुम्हा ज्ञानियांना ज्ञान सांगण्याकरता इथे मी उभा नाहीये. अनादी काळापासून देव होऊन देवापर्यंत जाण्याचा जो मार्ग संतांनी अवलंबन केला आणि स्वतःचा उद्धार करून इतरांचा उद्धार कसा होईल हा निरोप अनादी काळचा माझ्या श्रीपाद बाबांपर्यंत आला, रामदास बाबांपर्यंत आला, नारायण बाबांपर्यंत आला, रोहिदास बाबांपर्यंत आला, नाना बाबांपर्यंत आला, माझे दीपक बाबांपर्यंत आला. तसं तुम्हा आम्हा सर्व संत जनांपर्यंत आला. आणि तोच निरोप जसाच्या तसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कोण करतील तर माझे सद्गुरू करतील. कारण आपल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, किंवा साळुंकी बोलत असे मंजुल वाणी, आणि शिकविता धणी वेगळाची असे. तेव्हा आपल्याला मी ज्ञान काय सांगणार आहे, फक्त मजपर्यंत आलेला निरोप मी पोहोचवण्याचा प्रयत्न या मुखाद्वारे माझे श्री गुरु करतील. काय Yeah.
येते त्यावेळी देवाला आणावं लागतं. आणि साधू संत स्व इच्छेने येत आहेत. देवाला का आणावं लागतं तर धर्म रक्षावया अवतार घेतली शॉर्ट अँड स्वीट. आणि तुम्हा आम्हाला यावंच लागतं. कारण का तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. साधू संत काय येत आहे वास्तविक ते करून गेलेले आहे. मग ते काय येत आहे या पृथ्वी तळावरती सच्चिदानंद स्वरूप श्री संत दीपक महाराज याच कार्य करता आले. बरं का कसा करता आले अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जल जड जीवा. गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आता कीर्तीच गायचे. माझ्या जीवनातला 26 वर्षापूर्वीचा प्रसंग माझ्या सोबत श्रीपाद तुल्य आमच्या गावचे साठम महाराज नेहमी वर्णन करत असतात. मूळ पुरुष हरिभक्त परायण गुरुवर्य सत्यवान महाराज यांना मी सांगितलं की तेव्हा मला अनुग्रह प्रबोध याचं काही ज्ञान नव्हतं. फक्त माळ घालायची. कारण का तर आई वडील वारकरी असल्यामुळे भाऊ वारकरी असल्यामुळे आपण पण ह्याच मार्गाने जायचं. वारकरीच मार्गाने कल्याण होईल असा बुद्धीचा निश्चय. अनुग्रह प्रबोध हे काही तेव्हा माहिती नव्हतं. मी म्हटलं आपल्याला नानांकडे जायचंय. कशा करता मला माळ घालायची आहे असं म्हटल्यानंतर त्यांना जो आनंद झाला त्या आनंदाचं काय वर्णन करावं. आनंदाचे डोई आनंद तरंग आणि आनंदाचे अंग आनंदची. मला नानांच्या घरी जाताना मी विचारलं की काय काय तिथे लागतं साहित्य. तर म्हणे माळ लागते. काय तुम्ही थोडं काय गोड घेतलं तरी चालेल नाही घेतलं तरी चालेल. पानफूल लागतं तुळशी पातळ लागतं. मी म्हटलं तुम्ही खर्च करायचा नाही मी खर्च करेन. कारण माझी स्वयं इच्छा माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेली आहे. नेमका आपल्या ठिकाणी कोणती इच्छा उत्पन्न व्हावी हे जीवाच्या लक्षात आलं पाहिजे. जीवात्मा जन्माला येतो पण मरतो पण ही इच्छा मात्र उत्पन्न होत नाही. गेलो नानांच्या घरी. नाना दुटीवरती 4-12 दुटी
रात्री 8 वाजता आम्ही तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर तर म्हणे नाना घरी नाहीये, आपण कर्म दरिद्री महत् पापी की सद्गुरूंना आपण भेटायला आलो पण सद्गुरूंचं दर्शन आपल्याला झालं नाही, अनंत जन्मीचं पाप घेऊन आलो आपण आणि त्यामुळे आपल्याला सद्गुरूंचं दर्शन झालं नाही असं माझं मन मला ग्वाही द्यायला लागलं. मी म्हटलं सद्गुरू कधी येतील? तेव्हा माझ्या दीपक बाबांनी सांगितलं की सद्गुरू रात्री 1 वाजता येतील, पण कदाचित जर त्यांची डबल जर झाली मग सकाळ पण होईल. अरे 1 वाजता येईल, आम्ही 8 वाजता इथून गेलोय, ते 1 वाजता येतील. 1 वाजेपर्यंत या माणसाने त्यांच्या घरच्या माणसांना आपल्याकरता जागावं लागेल, जेवणाचा खोलंबा होईल असे मनामध्ये विचार यायला लागले. तर मग तुम्ही उद्या आलात तरी चालेल, उद्या सकाळी या. मी म्हटलं मग माझ्या अंतःकरणामध्ये जी भगवत भेटी करता इच्छा उत्पन्न झाली आणि जर माझा आज शेवट असेल, जर माझ्यावरती आज माझा शेवट असेल, काळाची जर झडप माझ्यावरती आज यायची असेल, तर मग माझ्या अंतःकरणामध्ये हा भाव प्रकट होऊन लाभ काय होईल मला? संत पदाला पोहोचलेले सामान्य नव्हते, पण मला मात्र ते सामान्य वाटत होते. 4 फुटाची 5 फुटाची मूर्ती वाटत होती त्यावेळेला. त्यांनी मला असं उत्तर दिलं, भाऊ काळाची जरी आज तुमच्यावरती झडप असेल रात्रीमध्ये, पण ती झडप तुमच्या सद्गुरूंना कळाली असेल. काय पिशाच लागली काळाची तुमच्यावरती झडप घालायची. सद्गुरू असा असावा, कारण तुमच्या अंतःकरणामध्ये खरोखर सत्य भाव निर्माण झाला असेल, सत्याविषयी देवाविषयी, तर ऐका, सत्य संकल्पाचा दादा नारायण, सत्य संकल्पाचा दादा नारायण, संकल्पाचा दादा नारायण, संकल्पाचा विश्वातील प्रत्येक जीवाविषयी मागणं मागितलेलं आहे. मागणं आपण काय मागायचं ते आपणच ठरवायचं. काय
काय देवाकडे आराधना केलेली आहे माझ्या माऊलींनी की जो जे वांछील तो ते लाभो. माझ्या अंतःकरणामध्ये फक्त देवाच्या भीतीबद्दल हा फक्त हेतू होता, दुसरा कोणताही नव्हता. कारण का तो हेतू उत्पन्न होण्याकरता स्वहिता कारणे संगती साधूची, मग भावे भक्ती देती हरीची तेने. हे सगळी साधू मंडळी, हे बघा हे महाराज सगळी मंडळी. पण यांनी आहे ना, मी शेतावर जाताना, बैल घेऊन जाताना, कुरवणी करायला जाताना, कुठेही जाताना नेमकीच भेट व्हायची. कारण का तो वाट पाहे उभा, किंवा माझी आहे मनिता जाणून या भाव, आणि तो करी उपाव गुरु राव. साधूच्या कृपेने साधू संतांची एक क्षणभर जरी संगत घडली तर अंतःकरणामध्ये काया पालट होतो. संगतीने सुद्धा संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी. आपल्या जीवनाचं हित जर करून घ्यायचं असेल, जीवनाचं कल्याण करून जर घ्यायचं असेल तर मग मात्र संतांची संगत केली पाहिजे. संगतीचे काय सांगू, आणि त्यांनी सांगितलं चिंता करण्याचं कारण नाही. काळ जगा खाय, काळ जगा खाय, आम्ही दिला त्याच्या माता पाय. संतांचा एवढा अधिकार आहे काळावरती, आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाहीये, उद्या तुम्ही या. आणि मी इतका निर्भय झालो त्यांच्या त्या शब्दाने. काय काळाची झडप जरी तुमच्यावरती असेल, पण सद्गुरूंना तिथे कळालं असेल. सद्गुरू कसा असायला पाहिजे, अंतरीचे बीज जाणे कळवला आणि व्यापक सकळ ब्रह्मांडाचा असा सद्गुरू भाग्यात यायला पाहिजे.
आणि माझ्या भाग्यात दुसऱ्या दिवशी हे महाराज घेऊन गेले नाना महाराजांकडे. नाना महाराजांनी मला अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना जो अनुभव आला, माऊलींना जो अनुभव आला, तो जसाच्या तसा मला आला बर का. अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभारली गुढी, तैसी स्व अनुभवाची गुढी आणि नैनी रोकडे प्रवाहे. आनंदले मन आनंदले मनाला आनंद होण्याची गुण सांगितली साधू संतांनी. हे सगळं संत जन आहेत बरं का. इथं कोणी सामान्य माणूस नाहीये. यांची संगत केली, माझ्या 4 कुळाचा उद्धार झाला. माझ्या देखत माझ्या आई वडिलांचा, माझा, मुलांचा आणि नातवंडांचा 4 पिढ्यांचा उद्धार डोळ्यासमोर पाहायला मिळाला. माझे दीपक बाबा साधू बोध झाला, तो नुरोनिया केला आणि ठाईत मुरला अनुभव. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, आईत समाप्ती झाली जैसी. पुढच्या चरणाला भयंकर महत्व दिलंय. मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा आणि गुरु साक्षात परब्रह्म. तुमची सेवा कोण करतोय? साधूचा अंकिला हरिभक्त. ज्याची ही अवस्था झाली असेल, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त. सेवा मागे पुढे उभा राही सांभाळीत आणि आलिया आगात देवाराया देव सेवा करतो बर का. आपली सेवा कोण करतो? श्रीपाद बाबा करतायत. आपल्याला कोणी तारलं? म्हणा जोराने. आपल्याला तारलं कोणी? आपल्याला तारलं कोणी? श्रीपाद बाबांनी. वा 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 छान. कारण आता आम्हाला अलीकडे श्रीपाद मोरारी जाने दुनियाचे शिवावरी. श्रीपाद मोरारी जाने दुनियाचे शिवावरी. Murari,
जगाच्या मापान मोठा येत नाही जगाच्या मापान एवढं प्रेम दिलं एवढं प्रेम दिलं माझ्या नाना बाबानं माझ्या नारायण बाबानं माझ्या विठ्ठल बाबानं
जन्माला आल्यापासून सावध राहायचंय. साधू संत सावधगिरीची सूचना देत आहेत. आपण सावध व्हायचं की नाही व्हायचं हे आपल्यावरतीच अवलंबून आहे. कारण हा मनुष्य देह वारंवार मिळणारा नाहीये. काय शेवटची पाळी एक मनुष्य जन्म सुखलिया वर्म फेरा पडे. आमचे दीपक बाबा नेहमी एक ओवी घ्यायची. कीर्तनाचे नी नटनाचे नाचिले व्यवसाय प्राय चित्ताचे. तेथे नामच नाही पापाचे आयसे केले. बाबांनो, ही जन्म मरणाची जी येरदार आहे हिला अत्यंतिक दुःख म्हटलेलं आहे. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती जर हवी असेल मरना आधी नाही या देहाचा भरोसा. कारण का तर उपजला प्राणी न राहे संसारी. बैसला शेजारी काळ उषा पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. तैसा काळ नेत असे लोका. आणि म्हणून सावधगिरीची सूचना काय आहे तर नरदेह निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती. जे देवची हू म्हणती ते देवची होती तरी चित्ती कान धरावा. तुम्ही आता सुद्धा तुम्ही मुळातच देव आहात. तुका म्हणे सांगू किती. आणि यात भगवंताच्या मूर्ती. तुम्ही नुसते देव नाहीये तर ब्रह्मदेव आहात. तुम्हाला जर विचारलं की बाबा तुम्हाला मुलं किती, कुणी सांगेल 1 आहे, कुणी सांगेल 2 आहे, कुणी सांगेल 5 आहे. जेवढे असतील तेवढे सांगतील. आणि ब्रह्मदेवाचं काम काय आहे? सृष्टी निर्माण करणे. आणि तुमचं काम काय? तुम्ही नुसते देव नसून ब्रह्मदेव आहात. पण हे ब्रह्म मी ब्रह्मदेव आहे किंवा मी ब्रह्म आहे हे जाणण्याकरता बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्म रूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण तत्परायण आहार निशी. इथं त्याच करतात तुम्हाला नरदेह मिळालेला आहे मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि म्हणून तुमच्या स्वरूपाला जाणण्याकरता तुम्हाला कुठंतरी नतमस्तक व्हावं लागेल. नम्र होती भूता तेने कोंडीले अनंता. जगद्गुरु जगतपदाला गेलेले तुकाराम महाराज सुद्धा नतमस्तक झाले. कुठे? बाबाजी सद्गुरूंच्या ठिकाणी. आणि त्या बाबाजी सद्गुरूंनी काय केलं? संत जनी कृपा केली. लाविले भजनी श्रीहरीच्या. नाही तरी जातो 184 भोगावया. ते जे भजन आहे श्रीहरीचं भजन ते तुमच्या ठिकाणी तुमच्या रोमामध्ये अहोरात्र चालू आहे. दीर्घ मनुष्य जात सकळ
सभोवताच भजनशील झाले असे केवळ माझे ठाई परी ज्ञाने विने नाचिले बुद्धी भेदासी आले आणि जे कल्पुने ते कल्पिले अनेकत्व तुमच्या ठिकाणी अहोरात्र भजन चालू आहे. आईच्या गर्भाशयामध्ये तुमची उत्पत्ती झाली त्याच वेळेला भजन तुमच्या एक स्वयंभू भजन तुमच्या सोबत भगवंताने प्रदान केलं आणि ज्या वेळेला प्रदान केलं त्या वेळेला तुम्ही भगवंताला वचन दिले गर्भात वचन देवा करीन भजन नाही पाळिले वचन झाला देवाची बेमान धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडू लागे. काय भगवंताच्या जवळ भगवंताला वचन दिलेलं आहे मी तुझं अखंड भजन करीन. पण भगवंताला वचन दिलेलं त्या वचनाचं त्याने काय केलं उल्लंघन केल्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी चैनम किंवा किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित आणि ही फजिती टाळण्याकरता ते भजन जाणून घेण्याकरता संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती पाही. आणि साधू ज्याप्रमाणे संतांच्या कृपेने ते भजन तुकाराम महाराजांच्या रोमारोमामध्ये प्रगट करून दिलं आणि ते प्रगट करून दिल्याच्या नंतर चित्त जागाटले आटू घेत वाचा पांगुळली जेतीच्या देत अपार कंचिकीत रोमांच आले आधोन मिळित डोळे वर्षकाठी आनंद जळे आणि आंतुलिया सुकर्मिनीची बळे बाहेरी कापे. आणि तेव्हापासून त्यांच्या मनाला साळा लागला लांचावले मन लागले से गोडी ते जीवे न सोडी आयसे झाले. असो जो भजनाच्या ठिकाणी निरंतर सतर्क असतो त्याच्याविषयी अभंगाच्या पहिल्या चरणात जो आसे जागता आपुली आहे 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 पुत्र होती जे सात्विक हयाचा हरिक वाटे देवा. साधू संतांनी जे भजन केलं ते आपल्याला कधीच उमगणार नाही. पाण्यात आला मासा झोप घेतो गैसा जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे मुख ना हले जीवान स्मरे मुख ना बोले जीवान हले कंठ ना स्मरे राम हम बैठे आराम हमारा जप करे आत्मा राम.
ही रीत आहे संतांकडे. आणि ही रीत ज्या वेळेला संत ह्या जीवाकडे सुपूर्द करताय त्यावेळेला तासाने करले भजन गड्यानो, तासाने करले भाग्यामध्ये. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास कर्म धर्म त्यांचा त्यांचे पावन. तिन्ही लोक किंवा पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तळतील जोशी आणि जळतील राशी. पातकांच्या 4 फुटाचा 5 फुटाचा 6 फुटाचा महात्मा आपल्या भाग्यात नाही आला. आपल्या भाग्यामध्ये, माऊलीच्या भाग्यामध्ये कोण आले? निवृत्तीनाथ आले. सदाशिवाचा अवतार सखा महाराज ज्ञानेश्वर. तुकाराम महाराजांच्या भाग्यामध्ये कोण आले? तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या. काय रामेश्वर भट्ट आले त्यावेळेला बाबाजी सद्गुरू आले, पण रामेश्वर भट्टांनी त्यांचं वर्णन केलं. काय तुकाराम महाराजांचं? तुका विष्णू नाही तुझा, म्हणजे विष्णू समान त्यांचे सद्गुरू होते. नव्हे तर महाविष्णू. हा महाविष्णू नाही बरं का, महाविष्णू. आणि तुमच्या माझ्या भाग्यामध्ये कोण आले? विश्वंभराचा अवतार, विश्वंभराचा अवतार, विश्वंभराचा अवतार, विश्वंभराचा फार खेळत वाटतोय. श्रीपाद बाबा कळायला तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. चित्त चैतन्याची पडता निधी, लिंग देहाची शुद्धता घाटी, नेत्री असूनचा पूर दाटी, रोमांच उठी सर्वांगी. आणि त्यावेळेला त्याचा निश्चय होतो आत्मा परम प्रिय हरी, त्याच्या नाम कीर्तीचा हर्ष भारी, नित्य नवी आवड धरी. जय देवानी जय हरी जय जय. नित्य नवी आवड धरी सभाई अंतरी हरी प्रगटे. हरी जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम कधीच येणार नाहीये, कधीच येणार नाहीये ना. ज्यांचा काही संबंध नाही या मालिकेशी त्यांचा तुम्ही गौरव करता. 33 कोटी देवांचा गौरव करा. विसरू नको साधका माझ्या विसरू नको
भक्तीच्या पेठे झाली या भेटी, तेने ओरडे घालून मिठी, त्या संधीमध्ये चाले अनिवार रुदन. रोकड बर का वैष्णवांचा माल करा, तुरतुरा वस्तुसी. अशी जास्ती अवस्था झाली. त्याच्या आईवडिलांना दुसऱ्या चरणामध्ये धन्यता दिलेली आहे. ओली कन्या पुत्र होती जे सात्विक, ओली कन्या पुत्र होती जे सात्विक, ओली कन्या पुत्र होती जे सात्विक, ओली कन्या पुत्र होती जे सात्विक. कयांचा वाटे देवा कयांचा हरिक, वाटे देवा कयांचा हरिक, वाटे देवा. तुझी कन्या पुत्र होती जे सात्विक, तुझी कन्या पुत्र होती जे सात्विक. मला अनुग्रह झाल्यापासून दीपक महाराजांचा कार्यक्रमामध्ये रोकड अवस्था त्यांची व्हायची. पुलक रोमांच जवरी नाही उठले, नाही राहिले सजल नयन, भक्तीचे सुख मिळाले ऐसे जे म्हणती, लटकेची बोलई ती उभय लोका. एका जनार्दनी अंत सात्विक भाव उत्पन्नची होता, मग देव कृपा करी दयावरी. दयावरी देव दयावरी लक्षणं सांगितलेली आहेत. अमृत नावाचे फार मोठे कवी होऊन गेले आणि त्यांच्या मुलाच्या मुखातली अनुभवजन्य संतवाणी अमृतवाणी. दयावरी देव करी दया. शरद बाबांवर, प्रकाश बाबांवर, सत्यवंत बाबांवर असं काही नाव संबोधलेलं नाहीये. तो कुठल्या चौकटीमध्ये भक्त आहे याचं वर्णन केलेलं आहे. यावरी निर्देश केला, देव त्याच्यावर दया करील. मग नेमकं कोणावर? कारण इथे लय ताशेरे मारले जातात. साधू संतांचा परमार्थ असा नाहीये, साधू संतांची परंपरा बी अशी नाहीये. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ आहे, हा सिद्धांत आहे साधू संतांचा. आणि त्याला अनुसरून सौ पर म्हणून, सौ म्हणजे स्वतः, पर म्हणजे परका. स्वतः म्हणजे मी आणि पर म्हणजे तू. मी आणि तू या चराचरामध्ये जो जीव प्राणी आलेला आहे, त्या जीव प्राण्याबद्दल मी आणि तू असही ज्याच्या ठिकाणी भेद वृत्ती नाहीये,
या ऐकवा स्थितीला जे जे संत गेलेले आहे त्यांचा भाव कसा आहे? सोपर म्हणोनी मती नाधरी चराचरी निर्मळ भाव दया. साधूच्या अंतकरणामध्ये साधू आहेत यांच्या अंतकरणामध्ये मळ नाहीये आणि मळ जर असेल तर द्वैताची झाडणी पूर्वी न ज्ञान त्या कैची कीर्तन घडेल नाही. मग अशा ज्याच्या ठिकाणी ऐद्वत स्थितीला गेलेला आहे काय ऐद्वत कुसरी विरळा जाणे अशी ज्याला स्थिती प्राप्त झालेली आहे त्याच्याविषयी नामदेव महाराज त्याच्या आई वडिलांना अशा पद्धतीने धन्यता देत आहेत. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. साधवीला दाता त्रैलोक्याचा साधवीला दाता त्रैलोक्याचा साधवीला दाता त्रैलोक्याचा साधवीला दाता त्रैलोक्याचा धन्य त्याची माता नामा म्हणे त्याचा जन्म सुपट झाला वंश उतरीला कोटी पडाचा बाबांच्या तोंडून नेहमीप्रमाणे ऐकतो एक नाम हरी बाकी सगळी दुकानदारी आणि एक नाम हरी कोटी कुळे उद्धरी. तर का नामा म्हणे त्याचा जन्म सुपट झाला नामा म्हणे त्याचा जन्म हे सगळं कोणाविषयी तर श्री सच्चिदानंद पदाला पोहोचलेले माझे गुरुवर्य सच्चिदानंद स्वरूप श्री संत दीपक बाबांकरता हे सगळं बोलणं आहे बरं का. आणि शेवटचे तिसऱ्या चरणामध्ये काय म्हणताय? तिसरे चरण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे विठोबा रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई Bye.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर कमर कमर एक साथ एक तुका म्हणे माझ्या घरोत्यांची सेवा तुका म्हणे माझ्या घरोत्यांची सेवा तुका म्हणे माझ्या Thank you.
त्यावेळेला दिन रजनी हाती धंदा, गोविंदाचे पोवाडे याच्या व्यतिरिक्त दुसरा त्याचा धंदाच नसतो. कारण त्याला जाग केलेल्या हिताच्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता काणी, अविद्या निद्रा गेली पळवली आणि तात्काळ जागीन झाला. आणि त्याच्या विषयी कमेंट अशी आहे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही तर साकडे पडवले दी, विषय त्यांचा तो झाला नारायण, विषय त्यांचा तो
झाला नारायण आणि त्याच्याविषयी तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतायत. तुकाराम म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. निम्न ते पुरते अधिक ते सरते कवीने ध्येयावे तुमते विनिमित असे. इथं एकच दिला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईला तडी सरले. मायाजा जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. गणपती बाप्पा करता दुख हरता
Fire!
व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करे संत संग सर्व काल चंद्रभागे स्नान मागे दान अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस हरीच्या दासा कल्पनेची बाधा नव कवण्यात आली संत मंडळी सुखी वारा नको राजेसा माझी आ विष्णुदासा नामा म्हणे तया असावे कल्याण कल्पनेची बाधा नव कवण्याखाली संत मंडळी एक तुझ प्रति आहे या संतांची निर्वी याची मदत देई आणि तुझे काही न मागो तुका म्हणे आता उदार तू होई संतांची निर्वी याची मदत देई आणि तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदीश्वर बाबा महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्ण भगवान देवी माते की जय।